मी आज बनवणार आहे आलू मटरची ग्रेव्ही। ह्याच्यासाठी मी घेतलेला इथं 2 कांदे पेस्ट करून घेतलेला आहे, 2-3 टमाटे ह्याचं पण पेस्ट करून घेतलेला आहे आणि एक उकडलेला बटाटा आणि थोडेसे मटर। चला आता रेसिपी स्टार्ट करूया। पॅन ठेवून गरम करून घेतलेला आहे, ह्याच्यामध्ये मी घालून घेतो तेल। झालेलं आहे, ह्याच्यामध्ये मी घालून घेतो थोडे हिंग, 1 चमचा जिरं, थोडे खडे मसाले इथं घालून घेतो। इथं कांद्याची पेस्ट, कलर चेंज होईपर्यंत त्याला हलकासा फ्राय करून घेतो। इथं कांद्याची कच्ची वास जाईपर्यंत त्याने याला फ्राय करून घेऊया। इथं मी घालून घेतो 2 चमचे अद्रक लसूणचा पेस्ट। मला पण इथं फ्राय करून घेऊया। टमॅटोची पेस्ट घालून घेऊया ह्याच्यामध्ये। इथं मी 2 टमाटे घेतलेले आहे। टमाट्याची पेस्टला पण आम्ही आता फ्राय करून घेऊया। आता इथं घालून घेतो थोडी हळद, गरम मसाला 2 चमचे गरम मसाला आणि लाल तिखट, हे पण 2 चमचे लाल तिखट। आता आपण याला मिक्स करून घेऊया। आता मी इथं घालतो चवीप्रमाणे मीठ, ढाकण लावून थोडं फ्राय व्हायला ठेवूया। आम्ही ढाकण उघडून घेऊया। फ्राय जाऊन ह्याचं तेल सुटलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये मी घालून घेऊया मटर, हे पण मिक्स करून घेऊया। नंतर मी ह्याच्यामध्ये घालून घेतो बॉइल्ड बटाटे। आता मी ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून मिक्स करून घेतो। एक 5 मिनिटं ह्याला ढाकण लावून आम्ही शिजायला ठेवूया। ढाकण उघडून घेऊया। आता मी इथं घालून घेतो ही कस्तुरी मेथी आणि ही कोथिंबीर। रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।